राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन महाराष्ट्र द्वारा आंदोलन किया जा रहा है। आइए हम इनसे जानते हैं कि किस किस मुद्दे को लेकर आज आंदोलन कर रहे हैं। जुनी पेन्शन आपला आता प्रमुख मुद्दा हा आहे की जुनी पेन्शन लागू करा आणि याच प्रमुख मुद्द्यासहित आपल्याला पेन्शनधारी असलेले सुद्धा आणि इतर कंत्राटदारी सुद्धा असे एकूण 18 मागण्या आपल्या या आपण संपात घेतो आहे आणि एकूण या 18 मागण्यांसहित आपण या आणि त्यातली प्रमुख मागणी ही जुनी पेन्शनची असणार आहे। यात इतर मागण्यांमध्ये आपल्याला किरपाल सर हे आपल्या राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा शाखेचे सहसचिव आहेत, ते आपल्याला 18 मागण्या सांगतील। नमस्कार, समन्वय समितीच्या वतीने आपण 14 डिसेंबरपासून हा जो बेमुदत संपाचा कॉल दिलेला आहे। काल मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आपली काल मीटिंग झालेली होती, परंतु जो अहवाल आलेला आहे त्याबद्दल शासनाने आणखी वेळकाढूपणा धोरण अवलंबल्यामुळे आपण हा काल संपाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। आणि बेमुदत संपात उतरण्याआधी आपण आपली एक प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन योजना 1982च्या प्रमाणे जशीची तशी लागू करा, तसेच इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीचे जे धोरण सरकारने थांबवलेले आहे ते पदोन्नतीचे धोरण परत लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा। सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या रिक्त जागा आहे सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्या रिक्त जागा त्वरित भरा, नोकर भरती भरा, कंत्राटीकरण रद्द आणि खाजगीकरण बंद करा। खाजगीकरण आज जे खाजगीकरणाचा जो भस्मासूर आज समोर येतोय आपला, त्यामुळे खाजगीकरण बंद करा, कारण पिळवणुकीचं धोरण आज सरकारने सुरू केलेलं आहे। यात कुठेही कुणालाही सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळत नाही आहे, त्यामुळे खाजगीकरण बंद करा। 10, 20, 30चा हा शिक्षकांना जो आश्वासित प्रगती योजना आहे ती लागू झालेली नाही आहे, ती लागू करा। अनुकंपा तत्वावरील भरत्या सरकारने बंद केलेल्या आहे, ज्या प्रमाणात अनुकंपा तत्वावरील भरत्या लागू व्हायला पाहिजे ह्या भरत्या होत नाही आहेत, त्या लागू करा। नर्सेस संघटनेचे जे प्रश्न आहे, परिचारिका संघटनेचे जे प्रश्न आहे ते तात्काळ सोडवा, कारण कोरोना काळात आपण बघितलेलं आहे की नर्सेस भगिनींनी, परिचारिक भगिनींनी किती आरोग्य विभागाने खूप मोठं कार्य केलेलं आहे, त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा। आणि अशा विविध 18 मागण्या घेऊन आपण या संपात उतरतोय। यातील आपली सगळ्यात प्रथम जी मुख्य मागणी आहे ती जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू करा। त्यानंतर बाकी आपण आणखी एक मागणी आहे की जे GPF कर्मचारी आहे त्यांची एक 60 वर्षाची एक मागणी आहे, 60 वर्ष याच्याप्रमाणे सेवानिवृत्त वय करा, ती सुद्धा एक आपली मागणी घेऊन आपण या ठिकाणी उतरतोय। ह्या संपूर्ण मागण्या आणि याआधी आपली जी मुख्य मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा, ही सरकारने यावर कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आपण बेमुदत संपात उतरतोय। आणि जोपर्यंत शासन यावर कुठलाही अहवाल आणणार नाही किंवा चर्चेला बोलवणार नाही आणि यावर ही जुनी पेन्शन लागू होणार नाही, आपण बेमुदत संपातून यावेळेस माघार घेणार नाही, हा आपला निर्धार कायम आहे। धन्यवाद। आप ये आंदोलन कितने साल से कर रहे हैं? ये आंदोलन तो ये 17 साल हो गए, जब से पेंशन 2005 से जो पेंशन लागू है तब से ये हमारे आंदोलन चालू है, कंटिन्यूस प्रोसेस चालू है। और इस मुद्दे को कितने बार विधान भवन में रखा गया है? इस मुद्दे को बहुत बार रखा गया है, लेकिन जो जोश तैयार होना था अभी ये 2 साल में ज़बरदस्त तैयार हो गया है। पिछले बार मैं बताना चाहता हूँ आपको कि अपन ने 14 मार्च से लेके 20 मार्च तक 7 दिन का कंटिन्यू बेमुदत आंदोलन किया था। उस समय सरकार ने ये जो जूनी पेंशन, पुरानी पेंशन है, इसके लिए सरकार ने एक कमेटी बैठाई थी, त्रिस्तरीय कमेटी का रिपोर्ट उन्होंने 3 महीने में देते करके बोले थे, लेकिन उसको 9 महीने के बाद कमेटी का रिपोर्ट आ गया। अहवाल 21 नवंबर को अपने को शासन को सरकार के पास आया है, लेकिन सरकार ने आज तक वो अहवाल, आज 21-22 दिन हो गए, लेकिन सरकार कहती है कि सरकार की जो मानसिकता है कि हमारे पास अहवाल अभी आया, अभी आने का, कल आया कि परसों आया, आज उसको नियर अबाउट 21 से 22 दिन सरकार के पास हो गई अहवाल। सरकार यदि मानसिकता रहती पुरानी पेंशन लागू करने की तो सरकार उसके ऊपर कुछ ना कुछ ठोस निर्णय ये 20-21 दिन में लेती थी, लेकिन अभी अपने को बेमुदत संप करना है और अपनी जो पुरानी पेंशन की मागणी है वो पूरी करके ही रहना। सरकारांनी आजच्या संपाच्या भूमिकेबाबत आपल्या लोकांना अवगत करण्यात आलेलेच आहे। आमच्या 18 मागण्या सकट पहिली मागणी आहे जुनी पेन्शन आम्हाला पाहिजे आहे। जुनी पेन्शन हा आमचा मूलभूत हक्क आहे, आम्ही काही सरकारला भीक मागत नाही आहे। जसं आमचे इतर मूलभूत हक्क आहे तसा आमचा तो जगण्याचा हक्क आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला मिळालीच पाहिजे। जोपर्यंत ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं शासनाला आम्ही सांगू इच्छितो। तो देखा किस तरीके से इनका यह बोलना है कि जो जूनी पेंशन है वो लागू की जाए और इनकी जो 18 डिमांड्स है वो पूरी की जाए। ऐसे इन खबरों के लिए देखते रहिए महाराष्ट्र TV 24। कैमरामैन प्रवीण के साथ में अभिषेक दुबे, नागपुर।